बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. दिवसभराच्या उन्हानंतर आज झालेल्या पावसामुळे नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला. रात्री 9 नंतर मुसळधार झालेल्या पावसामुळे काही झाडांची पडझड झाली, तर काही ठिकाणी पाणी साचले आणि यामुळे व्यापाऱ्यांची व छोट्या दुकानधारकांची खूप तारांबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अखेर काल पावसाने दिलासा दिलाय. सकाळपासून काही काळ ढगाळ वातावरण होते. दुपारी कडाक्याचे ऊन अशा वातावरणात काल रात्री 9च्या सुमारास पावसाच्या हलक्या सरींनी वडगावकरांना सुखद अनुभूती दिली. बघता बघता वादळी वारा व विजांच्या कडकडाटांसहित पावसाने सुमारे तासभर चांगलीच बॅटिंग केली. दरम्यान वडगावमध्ये दिवसभर उकाडा जाणवत होता. मात्र रात्री पहिल्या पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने व्यापारी व छोट्या विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. आंबा रोड येथे दरवर्षी पाणी साचून काही वेळ रस्ता बंद झाला. दरम्यान शहरातील विद्युत पुरवठा देखील खंडित झाला आहे. रात्री उशिरा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम महावितरणाचे कर्मचारी करत होते. लाईव्ह मराठी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत खिल्लारेसह सुमित कांबळे, पेठ, वडगाव.